रामकृष्ण हरी. सज्जन हो, दैव प्रयत्नाच्या मागे येते यावर आजचा हा आपला भाग आहे. पाहोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी याच देहासे दिदला असे. भगवंताने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा वेगवेगळ्या खाणी निर्माण केल्या, 4 खाणी निर्माण केल्या. आणि हे निर्माण केल्यानंतर घडत असताना मनुष्य देह जेव्हा निर्माण झाला त्याला पाहून भगवंताला आनंद झाला. पाहोनी मनुष्य देहासी, तो उभा सरळ निर्माण झाला. भगवंताला वाटलं हां आता आपली कलाकृती साधली. हा सरळ उभा राहतो पायावर, स्वतःच्या पायावर उभा राहतो. आता काही लोक म्हणतात आमचे पोरं स्वतःच्या पायावर उभा नाही. आता एवढे मोठे मोठे 30-30 वर्षाचे झालेत तर कोण त्यांच्या दुसऱ्याच्या पायावर थोडीच उभा आहेत. मनुष्य प्राणीच मुळात स्वतःच्या पायावर उभा आहे. तर तो सरळ आहे आणि स्वतःच्या पायावर उभा आहे. इतर प्राणी आडवे तिडवे आहेत. हा सरळ चालणार, सरळ बोलणार, सगळी कामं सरळ असणार असं भगवंताला वाटलं. आणि मग त्या कलाकृती भगवंताला आवडल्यानंतर त्याला पाहोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी याच देहाचे दिदला असे. मग त्याला दिले इंद्रिय हात पाय कान. त्याला इंद्रिय हात पाय कान दिलं, ज्ञान पण दिलं. डोळे मुख बोला या वचन, जेने तू जोडसी नारायण. नासे जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान. हे सगळं भगवंताने दिलंय. मनुष्य देहासकट ज्ञान दिलंय, त्याची साधनं इंद्रिय हातपाय कान दिले. त्याला अधिकार दिले की तुला जे काय करायचं ते कर. चांगलं करायचं चांगलं कर, वाईट करायचं वाईट कर. चांगल्याचं फळ असं, वाईटाचं फळ तसं. याचं ज्ञान सदसद विवेक दिलाय. असं असताना माणूस काय करतो याच्यावर एक दृष्टांत पाहूया आणि मग आपला विषय आपल्याला समजेल. एका गावामध्ये शेजारून नदी जात होती मोठी. मोठा पाऊस झाला, नदीला मोठा पूर आला. पूर आल्यानंतर ते नदीचं पाणी गावात शिरलं. गावात शिरल्यानंतर गावातले लोक भयभीत झाले. आणि मग काय करायचं तर सुरक्षित स्थळी जो तो आपापलं जीव वाचवण्यास सुरक्षित स्थळी जायला लागला. हे प्रत्येकजण हालतोय पळतोय धावतोय, अरे लवकर सोडा गाव, पाणी आत शिरलं गावामध्ये अमुक असं. पण एक जो अतिभाविक होता तो काय गाव सोडायला तयार नाही. माझं गावावर प्रेम आहे, देवावर माझा विश्वास आहे आणि देव मला वाचवेल. एक माणूस धावत धावत आला, अरे बाबा हे पाणी पार गावात शिरलं, अरे तू चल माझा जीव वाचवण्यासाठी, तुझा जीव वाचवण्यासाठी माझा जीव मी धोक्यात घातला आहे, चल लवकर. तर म्हणला नाही, देव मला वाचविल आणि देवावर माझा विश्वास आहे. तो काय त्याचा दुराग्रह सोडायला तयार नाही. तो माणूस गेला निघून. आणि मग पाणी गावात शिरल्यानंतर पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलं, तो वरच्या मजल्यावर गेला. मग काही सुजान माणसं होते, अरे म्हणले तू मरण ते तसं पाणी वाढत चाललेलं आहे. मग होडी पाठवली. त्याने सांगितलं अरे लवकर ये, होडीत बस, तुला जीव वाचला पाहिजे, पाणी वाढत चाललेलं आहे. तर म्हणला नाही, माझं गावावर प्रेम आहे आणि माझा देवावर विश्वास आहे, देव मला वाचविल. झालं. पाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत गेलं, तो टेरेसवर गेला. मग आता काय करायचं तर म्हणले अरे शेवटचा पर्याय म्हणून त्याला वाचवलं पाहिजे. हेलिकॉप्टर पाठवलं. हेलिकॉप्टरवाल्याने सांगितलं अरे लवकर बस, पाणी वाढत चाललेलं आहे, लवकर जायचं आहे. तो म्हणला नाही, माझं देवावर विश्वास आहे, मला देव वाचविल. हेलिकॉप्टर गेलं निघून. आणि मग ते पाणी जे वाढत गेलं आणि तो त्याच्यामध्ये अखेर बुडाला, मेला म्हणजे देवाघरी गेला. आपण म्हणतो देवाघरी गेला. देवाघरी गेल्यानंतर देव त्याला तसा देह देतो समक्ष देवाच्या उभं राहिला आणि देवावर खूप रागवला. देवावर विश्वास असल्यामुळे तिथपर्यंत त्याचा अधिकार देवाने त्याला दिला. पण देवावर रागवला तो. त्याचं रागवणं रास्तही होतं काही अंशामध्ये. देवाला म्हणला देवा अरे माझा पक्का विश्वास तुझ्यावर होता आणि मला तू बुडवलंस, मला तू वाचवलं नाही आहेस. तर भगवान म्हणाले अरे तुला इंद्रिय दिले, हातपाय दिले, कान दिलं, ज्ञान दिलं, सगळं दिलं आणि तुला वाचवलं नाही असं कसं काय म्हणतोस. मग म्हणले मी बुडून मेलो ना.
तो म्हणणार मग हेलिकॉप्टर आणि ते नाव कोणी पाठवली होती. म्हणजे अरे हेलिकॉप्टर आलं तरी तू नाही नाकारलंस, आणि ते नाव आली तरी तू नाकारलंस, एक माणूस जीव धोक्यात घालून तुझ्याजवळ आला तरी तू नाकारलास. हे कोणी पाठवली, याची प्रवृत्ती कोणी दिली? म्हणजे असं असं आहे काय? म्हणले हो तसंच आहे. सगळं दिलं असताना सुद्धा नाकारणं आणि आपला आग्रह धरणं आणि आपली जे बुद्धी आणि इतर इंद्रियाचे हत्यारं न वापरणं, हाही एक शिक्षेचाच प्रकार आहे. भगवंताने त्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. तेव्हा सज्जन हो, दैव आणि प्रयत्न याचा वाद अजून मिटलेला नाही. तेव्हा फार दैवाधीन न होता प्रयत्नाची जोड द्या. भगवंताने सगळी साधनसामुग्री आपल्याला दिली आहे, ती वापरा, तरच आपलं जीवन सुसह्य होईल, आनंदमय होईल. आणि ते होण्यासाठी हे सतत ज्ञान ऐकत राहा. ऐकलेलं ज्ञान इतरांना पाठवा. चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.